चेक चेक भावेश फिल्डिंग लावून घ्या भावेश. या स्ट्रॅटेजी रणनीती आधीच ठरवायच्या असतात, मैदानात मॅच सुरू झाल्यानंतर नाही. प्लीज कॉपरेट करा. आतापर्यंत फिल्डिंग लावून सामन्याला सुरुवात व्हायला पाहिजे होती. नरेन अँड कंपनी आपले ओपनिंग पेअर मैदानात पाठवायचं. नरेन स्कायवॉकर, नरेन अँड कंपनी मैदानात प्लेअर पाठवून द्यायचे आहेत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. नरेन अँड कंपनी प्लीज आपले ओपनिंग पेअर मैदानात पाठवून द्यायचे आहेत. भावेश फिल्डिंग लावून घ्या प्लीज. MPL मित्रांनो 3 वाजलेत आणि अजूनही आपल्याला आतापर्यंत केवळ आपल्या 5 मॅचेस कंप्लीट झाल्यात. अजूनही 4 सामने शिल्लक आहेत. लक्षात घ्या 3 वाजत आलेत. 3 वाजत आलेले तर 3 वाजलेत. या ठिकाणाहून आपल्याकडे 2 ते 2.5 तास आहे केवळ, ज्यामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत 4 सामने आजच्या शेड्यूल प्रमाणे. त्यामुळे आपणास विनंती आहे घाई करा, घाई करा, घाई करा. भावेश फिल्डिंग लावून घ्या. दोन्ही संघांना आम्ही सांगतोय विनंती असेल केवळ 25 मिनिटांचा अवधी असणार आहे. 25 मिनिट्स मध्ये तुमची एक इनिंग कंप्लीट झालीच पाहिजे. टॉस वॉन बाय ट्रॅक बुलेट अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मागील सामन्यात 35 धावांचं लक्ष देखील ज्यांनी बरंचसं कठीण बनवलं पॅन्थर संघासाठी ते ट्रॅक बुलेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर निश्चितच एक हाती सामना ज्यांच्या विरोधात जिंकला गेला तो स्काय वॉकर संघ देखील पाहायला मिळतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. चेक. चला चला स्टार्ट करायच्या सामन्याला सुरुवात करायची. भावेश अँड कंपनी विनंती आहे, बराचसा विलंब झालाय. या आधीची मॅच संपूर्ण आता जवळजवळ 15 मिनिटांचा अवधी गेलाय. 10 ते 15 मिनिटं अशीच वाया घालवलेत आपण. मॅच ऑफिशियल्स पंच देखील रेडी आहेत. सामन्याला त्वरित सुरुवात करा विनंती असेल. षटक क्रमांक पहिला असणार आहे पॉवर प्लेचं षटक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नरेन स्वतः आले त्यावेळी आणि त्यांना साथ मिळेल ती सुनील आणि नरेन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टीम या ठिकाणी आपण पाहतोय स्काय वॉकर संघासाठी. स्काय वॉकर संघाला आता वॉक करून चालणार नाही, आता रन करावा लागेल टुवर्ड्स दी विन टिल द विन. त्यांना धावत राहावं लागणार आहे विथ अ ग्रेट स्पीड. केवळ विजय आणि विजय आणि विजय या एकाच लक्ष्याकडे, एकाच टार्गेटकडे, एकाच ध्येयाकडे त्यांना लक्ष ठेवावं लागेल. दुसऱ्या बाजूला सेम परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते ती ट्रॅक बुलेट संघाची. जी बुलेट त्यांची बुलेट ट्रेन ट्रॅकवरती येण्याचा प्रयत्न करते ते ट्रॅकवरती जवळजवळ आली होती परंतु पुन्हा एकदा घसरताना पाहायला मिळेल. हर्ष येतोय पहिलं षटक घेऊन. ओ वॉट अ डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवर हलकासा बाहेर जाताना आपण पाहिला. थोडासा खाली राहतोय परंतु त्या ठिकाणी सुनील यांना थोडासा विचार करावा लागेल. कुठल्या प्रकारचं फिट मुवमेंट नव्हती या ठिकाणी, फुटवर्क नव्हतं. जागेवरून चेंडू ऑन साईडला अक्रॉस द लाईन घेण्याचा केवळ प्रयत्न केला. लाईन मध्ये देखील आले नव्हते चेंडूच्या. यावेळी मात्र पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, कुठलीही चूक नाही. आकाश येते चेंडू खाली. विकेटचं पतन ऑन दी डक. फलंदाज बाद. स्काय वॉकर्स किती वेळा वॉर्निंग द्यायची आहे? 1 मिनिटाचा अवधी असतो. पंच आपण आता त्यांच्या कानात जाऊन वॉर्निंग द्या. कॅप्टन नरेन वरती कारवाई करावी लागेल आता.
एका मिनिटाच्या आत नवीन बॅटर मैदानात आला पाहिजे. तुम्ही जाणार, नंतर इन्स्ट्रक्शन देणार, नंतर तुमचा संघ प्लेअर तयार करणार, तो पाठवणार. दॅट्स नॉट बेटर टू द टुर्नामेंट. ही चांगली दृश्य नाही आहेत. बॅटर अजय येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका अजयच्या माध्यमातून. मागील मॅचमध्ये देखील अजयने अशाच प्रकारचा एक छोटा कॅम्पेन खेळला होता. छोटेखानी विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती, ज्याला आपण कॅमिओ म्हणू शकतो. एक छोटासा कॅमिओ पण जरूर, पण त्या कॅमिओच्या माध्यमातून चांगली बॅटिंगचं प्रत्यक्षिक त्याने दाखवून दिलं होतं. 2 धावा. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. शफल होतं ऑफ स्टिकच्या बाहेर बरेचसे, आणि तो हर्ष आपली लाईन अँड लेंथ काही सोडताना पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच षटकात मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक, त्या पॉवरप्लेच्या षटकात देखील हर्षने इम्प्रेस केलंय. 4 चेंडू हाताळलेत आणि 2च धावा केवळ आतापर्यंत खर्च केल्यात. कट केलाय. चेंडल पुश आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने 1 धाव. भविष्य काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतं. त्यावेळी डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक लॉंग ऑन देखील आपण आकाशला पाहतोय. बॅटची टॉप एज ज्याने चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. 1 धाव त्या ठिकाणी अर्जित होईल सहजरित्या. कदाचित एका धावाची समाधान मानतील. षटक क्रमांक पहिला इथे होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या फलक होती 1 गडी बाद, केवळ 4 धावा. टीम स्काय वॉकर डीजे. थँक्यू डीजे. यावेळी मात्र निश्चितच एक गॅम्बल इथे मात्र भाविष्य माध्यमातून खेळण्यात येतोय असं जरूर जाणवतंय. राजांच्या हातामध्ये चेंडू, ज्यांच्या माध्यमातून जर पाहायचं झालं तर मागील सामन्यातील शेवटचं षटक हाताळलं गेलं होतं, त्यांच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय. कदाचित नरेनचा विकेट इथे मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. जर राजांच्या अगेन्स्ट विरोधात जर अटॅक करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच कुठेतरी फलंदाज बाद होण्याची शक्यता असणार आहे. ACL लाईव्ह मित्रांनो यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावांचा फटका जरूर येताना आपण पाहतोय. त्या 2 धावांनी धावफलक जातो 6 या धावसंख्येवरती. मित्रांनो, आमचे लाईव्ह जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत विसरू नका ACL चॅनलला सबस्क्राईब करणं. ACL माफ करा. यावेळी मात्र एक सॉफ्ट डिस्मिसल ज्यासाठी आणलं होतं राजांना, तर गॅम्बल इथे मात्र सक्सेसफुल ठरताना. नरेन बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. निर्भय येताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु कौतुक करावं लागेल भावेशचं. ज्या प्रकारे इथे ट्रॅप रचला गेला होता आणि त्या ट्रॅपमध्ये नरेन इथे अडकताना पाहायला मिळाले. शॉर्ट स्क्वेअर लागला इथे मात्र सॉफ्ट डिस्मिसल आपण पाहिला. राजा यावेळी मात्र कॉन्फिडन्सने चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला येत असताना चेंडूला कट केला कव्हर पॉईंटच्या दरम्यान. स्ट्रायकिंग एंडला केला गेलेला थ्रो अधिक चांगला असता तर कदाचित या ठिकाणी हाफ चान्स मिळू शकला असता. दरम्यान 2 धावा जरूर अर्जित केल्यात निर्भयने पहिल्या चेंडूवरती, आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाईल तो 8 या धावसंख्येवरती. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नरेन सारखा एक मोठा मासा गळायला लागलाय, दुसरा गडी गमावलाय तो स्काय वॉकर संघाने. इथे पार्टनरशिपची आवश्यकता असणार आहे, आणि निर्भय आणि अजय या दोघांकडे देखील ते कॅलिबर आहे. या ठिकाणी एक पार्टनरशिप बिल्ड करत असताना अंतिम क्षणामध्ये चांगली फटकेबाजी करत एका चांगल्या टार्गेटपर्यंत आपल्या संघाला घेऊन जाऊ शकतात. आणि आपण वारंवार पाहतोय मित्रांनो, चेस होणं तितकं सोपं नाहीये, धावा तितक्या चांगल्या रीतीने बनत नाहीयेत. या स्पर्धेमध्ये आपण जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये बघितलं की अनेक धावसंख्येचं मोठमोठ्या धावसंख्येचं लक्ष पाठलाग सक्सेसफुली झालाय, परंतु या आजच्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय
डिफरंट स्टाईल, वेगळी पद्धत, वेगळी स्टाईल पाहिली यावी विकेट किपिंगची भावेश नवलूच्या माध्यमातून. थोडेसे प्रिमेडिटिव्ह झाले आणि त्यानंतर आपण पाहतो यावी एक धाव जरूर येते यावी. बीड होताना आपल्याला पाहायला मिळाले यष्टीरक्षक. या एका धावेच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 9 या धावसंख्या होती. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अराउंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतील राजा यावी अजय यांच्यासाठी. अजय लेफ्ट हँडर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा बॅटची आउटराईज आणि चेंडू जाईल बिहाइंड द विकेट एका धावेसाठी. माफ करा 2 धावांसाठीचा फटका. टुडी 2 धावा डिक्लेअर स्वरूपात. या 2 धावांच्या माध्यमातून धाव फलक इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल पोहोचताना 10 या 11 या धावसंख्येवरती. चांगला चेंडू, वॉटर डिलिव्हरी, यू मे सा विल डेफिनेटली हिट, क्लीन बॉल. थँक्यू डीजे. षटक क्रमांक दुसरा इथे होईल मित्रांनो कंप्लीट. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 11 धावा. राजा यांचं कौतुक करावं लागेल. हा प्रयोग मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. भविष्य माध्यमातून एक कॅम्बल घेतलं गेलं परंतु राजा यांच्यावरती दाखवलेला विश्वास राजा यांनी सार्थ ठरवलाय आणि या षटकात केवळ 7 धावा खर्च करत असताना आपण पाहतोय 2 बहुमूल्य विकेट्स देखील प्राप्त करून दिले आहेत. निश्चितच अजय आणि त्याचसोबतच नरेन या दोन्ही सेट बॅटरला मात्र माघारी परतवलंय. निर्भय यांच्यावरती आता मात्र सर्वस्वी जबाबदारी असणार आहे. आपल्या संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवायचं आहे तर मात्र इथे मोठी इनिंग पेश करावी लागणार आहे. किरण येतात गोलंदाजी मार्कवरती. केवळ 5 धावांचं षटक किरण यांचं देखील राहिलं होतं मागील सामन्यामध्ये. तेच किरण. पहिला चेंडू खोलवर डापाचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला परंतु यावेळी पंचांचा इशारा येतोय बाईटच्या स्वरूपातील. कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी नव्हता. बाईटच्या स्वरूपातील ही धाव कळवली जाते. एक धाव धावफलकात ऍड होईल. धावफलक जाईल तो यावी 12 या धावसंख्येवरती. मित्रांनो आजचा दिवस खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण दिवस. श्री हनुमान जयंती उत्सव संपूर्ण भारत वर्षात अत्यंत जुमात आनंदाने उत्साहामध्ये जरूर साजरा केला जातोय. यावेळी मात्र चेंडू हवेत. 1 मोर विकेट डाऊन. थैंक यू डीजे. राम से बड़ा कोई सत्य नहीं और हनुमान से बड़ा कोई भक्त नहीं. आजचा हनुमान जयंतीचा हा उत्सव दिवस मित्रांनो खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांसाठी बरंच सकाळी देऊन जाणारा आणि हा उत्साह आज संपूर्ण मोरागाव मधील खेळाडू क्रीडा रसिक मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून लुटताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु कौतुक करेन त्या ठिकाणी अविनाशचं ज्या प्रकारे कॅच कंप्लीट केलेत. अविनाश असतील त्याच्यासोबत अभिषेक असतील दोन्ही बंधू अत्यंत दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी अनिलच्या बॅटमधून चांगला फटका 2 धावांसाठीचा. हलकासा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस केला या ठिकाणी परंतु हा चेंज ऑफ पेस करत असताना जी नियंत्रणाची आवश्यकता आहे ते नियंत्रण पाहायला मिळालं नाही. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जात होतो. यावी 14 या धावसंख्येवरती 14 रन्स. यावेळी मात्र अनिलच्या बॅटमधून स्टँड अँड डिस्पॅच. बॉल गोज बियॉन्ड द बाउंड्री लाईन. यूज इट आउट ऑफ द पार्क. 6
थँक्यू डीजे. या संघातील अनिल, थँक्यू डीजे. या संघातील अनिल खऱ्या अर्थाने संघाची फिनिशरची भूमिका निभावतोय. आता आजकाल अनेक फिनिशर्स आहेत, मॅच फिनिश झाल्यानंतर येतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळी बॅकफुटला येत आहेत, स्लाइस केला जात आहे चेंडूला. लेट कटच्या माध्यमातून 2 धावा त्या ठिकाणी हर्षित केल्या जात आहेत आणि अनिलच्या माध्यमातून येणाऱ्या धावा नवसंजीवनी निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यावी स्काय वॉकर संघाच्या कोटामध्ये. धावसंख्येचा विचार करायचा झाला धावफलक जातोय यावी या 2 धावांच्या मदतीने 22 या धावसंख्येवरती 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. तर कुठेतरी यावी थोडासा हल्ला चढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय किरण यांच्यावरती. काहीसे प्रिडिक्टेबल झाले, एक शॉर्ट बॉल त्यानंतर हाफ वॉली. यावेळी खराब चेंडू बाला मिळाला होता, परंतु त्याचा पुरेपूर उपयोग करू शकलेले नाही आहेत. यावेळी कम्प्लिटली बीट झाले फलंदाज अनिल देखील. अनेक वेळा क्रिकेटमध्ये मित्रांनो आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतं, अनेक वेळा चांगल्या चेंडूवरती मोठे फटके पाहत असतो, खराब चेंडूवरती विकेट देखील पाहायला मिळत असते. यावेळी डॉट बॉल येतोय, या डॉट बॉल या षटकाची सांगता केली जाते. 3 षटकांचा खेळ इथे होईल समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 22 धावा. डीजे यस बॅटिंग पॉवर प्ले नेक्स्ट ओव्हर. थँक्यू डीजे. चला भावेश लवकर थोडी घाई करा भावेश. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मागील बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये भावेशने केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. सामन्यामध्ये रंगत चढवले होते, परंतु अंतिम क्षणामध्ये सामना हातातून निसटला. परंतु यावेळी सामना मेक करण्याची, सामना बनवण्याची, आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याची एक चांगली नावी संधी आहे. भावेश ॲज अ कॅप्टन, ॲज अ कर्णधार आतापर्यंत ज्या रणनीती पाहायला मिळाल्या त्यात चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट झाल्यात, इम्प्लिमेंट झालेत प्लॅन सगळे. परंतु यावेळी स्वतः कशा प्रकारची कामगिरी करतायत हे पाहावं लागेल. लेग ब्रेक मध्ये चेंडू, परंतु चांगल्या प्रकारचा पूल पाहायला मिळतो. या चेंडूवरती मिळतील धावा 2. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाईल तो 24 या धावसंख्येवरती. चांगला फटका यावेळी निर्भयच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. यावेळी झेल होईल का तर नाही. चेंडू पुन्हा एकदा बॉल इज इन प्ले इन दी ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या देखील चेंडूवरती येतील त्या धावा 2. दोन्ही चेंडूंवरती काय केलं, दोन्ही चेंडूंवरती आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारचं एक्झिक्युशन, शॉटचं फटक्याचं पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती फ्रंट फूट वरून पूल पाहायला मिळाला. सेकंड डिलिव्हरी बॅकफुटला वेट केला, चेंडू येण्याची वाट बघितली, त्यानंतर आपल्याला हा पूल पाहायला मिळाला. पण पूल अशा प्रकारचा फटका आहे मित्रांनो, स्क्वेअर ऑफ द विकेट बरेचसे तुम्हाला धावा मिळवून देऊन जातो. परंतु पूल खेळताना कधी फ्रंट फूटवरती खेळायचं आहे, कधी बॅकफुटवरती वेट करायचं आहे, यायचं आहे, हे डिसाईड करणं महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला यावेळी चांगला लेग ब्रेक पाहायला मिळतोय, परंतु बराचसा बाहेरून लेग स्टिकच्या आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू येत असताना स्क्वेअर चेंडू व्हाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धावेच्या माध्यमातून धावफलकात भर पडते. धावफलक जाईल तो यावी. यावेळी मात्र बाल बाल बचे असं म्हणावं लागेल त्या ठिकाणी. फलंदाज कॉट बिहाइंड विकेटचा इथे जरूर चान्स होता, संधी होती, बॅटची कडा घेतली होती, इनर एज घेतली गेली होती. यष्टीरक्षक त्या ठिकाणी चेच करू शकलेले नाहीत व्यवस्थितरित्या. कॅच मिस केली आहे, ड्रॉप केली आहे, ड्रॉपमध्येच ही कॅच गणली जाईल. परंतु एक धाव जरूर येते ती टीम ट्रॅक बुलेट संघासाठी, माफ करा यावी स्काय वॉकर संघासाठी. प्रत्येक धाव त्यांच्यासाठी इथे असणार आहे महत्वपूर्ण. परंतु या बॅटिंग पॉवर प्लेला काही कॅपिटलाइज करू दिलेले नाही येतात. अनिल येतात यावी स्ट्रायकिंग एंडला, त्यांच्याकडे कॅपॅसिटी खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. यावी कनेक्ट केला अनिलने खूप चांगल्या प्रकारे चेंडूला. 2 धावा या चेंडूवरती जरूर अर्जित होतील आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. टोडी 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 30 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच
नशीब नशीब आणि नशीब मित्रांनो, कधी कधी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येत असताना नेहमीच, कधी कधी नाही तर नेहमीच तुम्हाला तुमचा सराव, तुमचं टॅलेंट, तुमची मेहनत आणि याच्यासोबत तुम्हाला नशीब देखील घेऊन यावं लागतं मैदानात. जर नशिबाची साथ असेल तर निश्चितच अनेक वेळा आपण पाहत असतो आपले सोपे झेल देखील सुटले जातात, परंतु अशा प्रकारच्या चेंडूवरती देखील मैदानात फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. अनिल सारखा एक चांगला बॅटर यावेळी तर बाद होतोय. प्रताप आले आणि प्रताप गेले. चार षटकांचा खेळ झाला समाप्त. चार षटकांची अंती धावसंख्या धावफलकावरती 31-31. लक्षात घ्या मागील सामन्यात आपल्या संघाच्या माध्यमातून केवळ 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या होत्या, त्यामुळे शेवटच्या षटकात कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करा. आतापर्यंत विकेट गमावल्या त्या टीम स्काय वॉकर संघाने. सहा गडी गमावलेले आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 14 समाप्त झालाय. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल थँक्यू डीजे. थंडर्स विरुद्ध चॅलेंजर्स नेक्स्ट मॅच. कॅप्टन्सची तयारी करायचं आहे. थंडर्स एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला चॅलेंजर्स. दोन्ही संघाच्या संघाने घ्या टॉस साठी यायचं आहे. हर्ष येत आहेत शेवटच्या षटकासाठी. चांगला शॉर्ट ऑन बॉल पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आता स्ट्रायकिंग एंडला थ्रोची आवश्यकता होती या ठिकाणी. 2 धावा झाल्यात पूर्ण. हर्ष पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 30-33. 40 पर्यंत पोहोचण्याचा कमीत कमी प्रयत्न केला जाईल. चांगली बॉलिंग युनिट आपल्याला ट्रॅक बुलेट माफ करावी स्काय वॉकर संघाकडे देखील पाहायला मिळते. चांगला फटका यावी मात्र स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. बॉल गोज आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. अप्रतिम. यावेळी चांगला कमबॅक पाहायला मिळते. हर्ष माध्यमातून यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला, सक्सेसफुल झालाय. तर पिंकेश यांच्याकडून एक पारितोषिक इथे घोषित केलं गेलंय. जो षटकार खेचला गेला त्या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. निर्भयसाठीचे पारितोषिक. सुरेख फटका चेंडू पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक आपण पाहतो हर्ष माध्यमातून षटकारानंतर. मित्रांनो ज्या प्रकारचा षटकार पाहायला मिळाला, एकदा जागेवरून तो देखील ऑन द राईज. अशा प्रकारचा हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक खेळणं तितकं सोपं नाही. समोरच्या दिशेने एवढा मोठा डिस्टन्स ट्रॅव्हल करणं, कव्हर करणं, आणि अशा प्रकारचे फटके आपण पिंकेशच्या बॅटमधून अनेक वेळा पाहिलेत. पिंकेशला कदाचित स्वतःचीच आठवण झाली असावी आणि थंडर संघाला पिंकेशच्या त्याच प्रकारच्या परफॉर्मन्सची देखील आवश्यकता यावी. बॅक लगातारचा दुसरा येताना आपल्याला पाहायला मिळेल या षटकातला मॅक्सिमम षटकार. आणि पिंकेशचा स्वतःचा निश्चितच बंधू आहे, अगदी सेम कार्बन कॉपी त्याच फटक्यांची आपल्याला पाहायला मिळते. हा दुसरा षटकार निर्भयच्या बॅटमधून येताना, आणि या षटकाराने मात्र धावसंख्या घेऊन धावसंख्या जाताना पाहायला मिळते ती 45 या धावसंख्येवरती. अप्रतिम दर्जेदार हेलिकॉप्टर इथे मात्र लँड होईल बाउंड्रीच्या बाहेर. या षटकारासहित आपण पाहतोय धाव फलक जाऊन पोहोचलाय तो 51. थँक्यू डीजे. 51 धावा. तर लक्ष असेल 52 धावसंख्येचा. आता मात्र ट्रॅक बुलेट संघाला कुठेतरी विचार करावा लागेल. हे अंतिम षटक, ज्या अंतिम षटकात खऱ्या अर्थाने कम्प्लिटली मॅचचं रूप चेंज करून टाकलंय, बदलून टाकलंय. तब्बल 20 धावा या शेवटच्या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. वडा बॅटिंग, वडा लॉक बाय निर्भय.
ॲज अ फिनिशर निर्भयने आपलं काम मात्र परिपूर्ण केलंय आणि पिंकेशचे 500 रुपयांचं पारितोषिक देखील निर्भयला जरूर लागू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच निर्भयाचा आयडल आमच्यापर्यंत पोहोचतायत. जे माहिती पोहोचते निर्भयांचा आयडल महेंद्रसिंग धोनी आहे. सध्याच्या घडीला त्यांची बॅटिंग पाहायला मिळत नाही, परंतु निर्भयने इम्प्रेस केलंय आणि त्यांच्याच प्रकारचा हेलिकॉप्टर शॉट जो प्रथमतः भारताच्या माध्यमातून अझरुद्दीनने खेळला, महेंद्रसिंग धोनीने नाही, अझरुद्दीनने खेळला, परंतु यावेळी आपण पाहतोय निर्भयने त्याच प्रकारचा फटका खेळत या मॅचला फिनिश, या इनिंगला फिनिश करण्याचं काम जरूर केलंय. नेक्स्ट म्हणजे टॉससाठी यायचं चॅलेंजर्स विरुद्ध थंडर्स. भावेश आणि मी विनंती करेन रॉनी, आपण देखील या रॉनी, भावेश विरुद्ध रॉनी दोन्ही संघाच्या संघाने टॉससाठी यायचं. ट्रॅक बुलेट टीम भावेश अँड कंपनी विनंती की आपण त्या नेटच्या आतमध्ये उभं राहायचं. मास्तर दयारामजी तांडेल साहेब, मास्तर दयारामजी तांडेल साहेब आपण यायचं आहे टॉससाठी. मास्टर दयारामजी तांडेल साहब प्लीज, आपसे रिक्वेस्ट है टॉस के लिए आ जाइए. रॉनी आणि त्याचबरोबर विनंती असणार भावेश टॉससाठी यायचं आहे. भावेश आणि रॉनी टॉससाठी या त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचे. लक्ष इथे मात्र भलं मोठं पाहायला मिळते. तब्बल 52 धाव संख्येचं लक्ष, 51 धाव फलकावरती लगावला गेला. शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले, 3 मॅक्सिमम आपण पाहिले. या संघाची ओपनिंग, या संघाचे टॉप ऑर्डर या संघाचा आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर निश्चितच थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण करतोय, एक इश्यू म्हणून समोर येतोय. परंतु मिडल ऑर्डर आणि टाउन दी ऑर्डर खेळाडू मात्र क्लिक होताना पाहायला मिळेल. मग अनिल असतील अथवा निर्भय असेल यांनी फिनिशिंग टच खूप चांगल्या प्रकारचा दिलाय, परंतु ओपनिंग स्टँड असेल टॉप ऑर्डरला थोडंसं काम करावं लागेल, वर्क करावं लागेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यावेळी भावेश सज्ज झालाय. भावेश त्या साथीला आपण पाहतोय आकाश मैदानाच्या आतमध्ये. टॉससाठी या भावेश भावेश थोडं घाई करायचे, भावेश थोडी घाई करायचे, या लवकर या. आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल रॉनी. रॉनी आपण देखील यायचं, आमचे मान्यवर उपस्थित झाले त्या ठिकाणी. रॉनी टॉससाठी या त्वरित. रॉनी टॉससाठी यायचंय, थांब नाही, टॉससाठी यायचंय प्लीज. कोण येत आहे? अक्षय. अक्षय आपण येत असेल तर आपण त्वरित द्या. भावेश सेलिब्रिटी एंट्री नको आहे, लवकर यायचं. नरेन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं, मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, भावेशच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार. थँक्यू डीजे. अगदी स्टार्ट स्टाईल मध्ये केलेली पाहायला मिळते. भावेशने आपल्या तो इंटेंट दाखवलाय. पुन्हा एकदा बॉटम हँडचा अप्रतिम उपयोग, बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. दरम्यान आपण टॉस करतोय, तांडेलजी साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. अक्षय आणि भावेश देखील सज्ज आहेत. एका बाजूला थंडर्स, दुसऱ्या बाजूला चॅलेंजर्स. टॉस वॉन बाय चॅलेंजर्स. भावेश इफ यू आर कॅप्टन. ओके. थंडर्स हॅव वॉन द टॉस and elected to field first. सिंगल येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती 9 आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवात तडाखेबाज झाली आहे, दमदार झाली, धडाकेबाज झाली आहे. आता मात्र निश्चितच क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संघ मालकांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नंबर 7 आय थिंक प्रताप, ज्यांचा प्रताप पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी डेडिकेशन पाहायला मिळत आहे. चांगला फटका ऑन साइडला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून खेळला जातोय. 2 धावांसाठीचा फटका.
या 2Dच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 10ची सरासरी तुम्हाला कमीत कमी गाठायची आहे या ठिकाणी. लक्ष आहे ते 52 धावसंख्येचं. 10 आपल्याला 20ची सरासरी इथे गाठायची आहे आणि 11 धावा पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या धावफलकावरती जरूर लगावल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 धावांमध्ये देखील जास्तीत जास्त धावा कलेक्ट करण्याचा गोळा करण्याचा प्रयत्न जरूर इथे केला जाईल. बॅटर आपण पाहतो यावी आकाश. दबाव दडपण काहीसा वेगळा करण्याचा प्रयत्न, अधिकचा वेग वाढवण्याचा प्रयत्न, बाउन्सरचा प्रयत्न झाला त्यात नरेन मात्र आपली लाईन मिस करताना पाहायला मिळतात. लेग बाहेरचा चेंडू चेंडू घोषित. वाईट बॉलच्या माध्यमातून एक धाव अतिरिक्त स्वरूपात धावफलकात ऍड. धावफलक जातोय तो यावी 12 या धावसंख्येवरती. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळी मात्र बंपर पाहायला मिळाला, सरप्राईज बाउन्सर पाहायला मिळाला आणि 1 फॉर दी ओव्हर. पहिला वॉर्निंग दिला जातोय बाउन्सरची गोलंदाजाला, परंतु निश्चितच एक चांगला सरप्राइजिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. वेल डिरेक्टेड हा बाउन्सर पाहायला मिळाला. हातखोऱ्याची तितकी चांगली संधी नव्हती आकाशकडे. येतोय तो डॉट बॉल आणि बराचसा कालावधीनंतर येणारा डॉट बॉल देखील पाहायला मिळालाय. 12 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. एक मोठा फटका या जर षटकात आला तर निश्चितच बरंचसं काम सोपं होतं आपल्याला पाहायला मिळेल ट्रॅक बुलेट संघाचं. आकाश ऑन स्ट्रायकिंग एंड आणि त्याची आवश्यकता डिमांड केली आहे आणि सप्लाय येताना जरूर पाहायला मिळाला, परंतु काही इंचांनी वाचलाय. या चेंडूवरती येत आहेत त्या 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक पहिला इथे होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस. डीजे थँक्यू डीजे. एक चांगला निर्णय आहे. लगातार दुसऱ्या षटकामध्ये लगेचच बॅटिंग पॉवर प्ले साहित्य निर्णय घेण्यात आलाय. आतापर्यंत पहिला संघ ठरतोय ज्याने 4थ्या षटका व्यतिरिक्त कुठल्या तरी षटकाला बॅटिंग पॉवर प्ले ची निवड करताना पाहायला मिळाला आणि चांगला निर्णय. भावेश सेट आहे, आकाश सेट आहे. भावेशच्या बॅटमधून चांगले मोठे फटके पाहायला मिळाले तर कॅपिटलाइज का करू नये. जी साथ मिळाली आहे, जी स्टार्ट मिळाली आहे त्या स्टार्टला मात्र कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न यावी. चांगला चेंडू अजयचा पाहायला मिळाला. या चेंडूवरती बॅटची आउटर एज देखील आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग पॉवर प्लेचा हा निर्णय जरूर घेण्यात आला आहे. या पॉवर प्लेला कॅपिटलाइज करावा लागेल. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 14 धावा आल्या. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 15. आता स्ट्रायकिंग एंडला आपण आकाशला पाहतोय. जर आकाशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला तर वल्केशकडून 500 रुपयांचं पारितोषिक घोषित आणि इथे मात्र फटका चांगला आलाय आणि इथे मात्र चेंडू जाईल सर सीमा पार. बेगेट मॅक्सिमम षटकार. थँक्यू डीजे. त्या नटीचं माहित नाही परंतु वल्केशची मिठी मात्र नक्कीच मिळेल आकाशला आणि 500 रुपयांची देखील लॉटरी इथे बनावी लागेल. या षटकारासाठी 500 रुपयांची जरूर पारितोषिक आकाशला. पुढील चेंडू यावेळी पुन्हा एकदा हुक केलाय चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. या देखील चेंडूवरती मिळतील धावा 2. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय 3 चेंडूंवरती धावा येताना पाहायला मिळते त्या तब्बल 9. धावसंख्या धावफलकावरती 23-23. अजूनही 29 धावांची आवश्यकता. इथून विजयासाठी येणारे चेंडू मात्र शिल्लक असतील ते 21. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अजय. यावेळी खोलवर डब्बाचा चांगला चेंडू प्रयत्न देखील तेवढे चांगले झालेत परंतु अनिल त्या ठिकाणी जात आहे. 2 धावा जरूर इथे पूर्ण होतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो 25 या धावसंख्येवरती. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहा मित्रांनो 52 धावसंख्येचं लक्ष्याचा पाठलाग करतायत. अजून दुसरं षटकही पूर्ण झालं नाही परंतु अर्धा अधिक टप्पा जरूर आपण पाहतोय ते पार केला जातोय. दरम्यान अजय ज्यांचा मागील सामन्यात देखील हल्ला चढवला गेला होता अनिकेत गुरवने खूप चांगल्या प्रकारचा समाचार घेतला होता तो अजय यांचा. आता मात्र आकाश
यावेळी स्विंग आणि मिस, चांगला चेंडू, पिचिंग चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. पहा मित्रांनो, कॉरिडॉर ऑफ अनसर्टनिटी ज्याला म्हटलं जातं, 6 ते 8 मीटरचा जो कॉरिडॉर असतो, ज्या ठिकाणी चेंडू जर पिच केला तर फलंदाज कुठेतरी डबल माइंडेड होत असतात, द्विधा मनस्थितीमध्ये जात असतात की फ्रंट फूटवरती कमिट होऊ की बॅक फूटवरती वेट करू. आणि यामध्ये चेंडू कधी डॉट होऊन जातो, कधी बीट करून जातो, हे फलंदाजांना समजत नाही. त्यामुळे या कॉरिडॉरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त चेंडू हिट केले तर सक्सेस रेट वाढण्याची शक्यता असते. यावेळी चांगला सरप्राईज बाउन्सर पाहायला मिळतो. एफर्ट्स पहा, पूर्ण पणाला लावला, शोल्डरचा उपयोग केला आणि या शेवटच्या चेंडूवरती एक्स्ट्रा बीट ऑफ एफर्टच्या माध्यमातून डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 25 विदाउट एनी लॉस. डीजे 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 चला टीम स्कायवॉकर. थँक्यू डीजे. चला काही करा, विनंती असेल आमची. पुन्हा एकदा नरेन येताना स्वतःला इंट्रोड्यूस करताना पुन्हा एकदा पाहायला मिळतील. आपला स्पेल कंटिन्यू करता स्वतःला बॅक करतायत. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. दोन्ही पॉवर प्लेचे षटकं समाप्त झाली आहेत आणि मागील षटकात चांगलं कमबॅक करताना अजय आपल्याला पाहायला मिळाले. अंतिम क्षणात 2 डॉट बॉल येताना आपण पाहिले. धावसंख्या धावफलकावरती 25 आणि अजूनही विजयासाठी आवश्यक आहेत त्या 27 धावा. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 3 षटकांमध्ये 27 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. $27 runs are required here from 18 deliveries. नारायण सज्ज भावेश साठी चांगला फटका भावेशच्या बॅट मधून येतो आहे. 2 धावा कमीत कमी निश्चितपणाने मिळतील, परंतु त्या ठिकाणी चांगली कॅच. विराट कोहलीला आपण पाहिलं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा भावेश. धावसंख्या धावफलकावरती 27, आता 25 धावांची आवश्यकता. अटॅकिंग इंटेंट, आपला टेम्परामेंट तसंच त्याच प्रकारे पाहायला मिळतं. यावी भावेशच्या माध्यमातून काहीसा हळूवार पद्धतीने टाकला गेलेला चेंडू पाहायला मिळतो आहे. कव्हरच्या दिशेने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. बॉटम एजला चेंडू ब्रश होतोय, परंतु एक धाव रोखू शकलेले नाहीये. चांगली ओपनिंग पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एक चांगली पेअर आपल्याला पाहायला मिळाली. चांगली पार्टनरशिप पाहतोय. एका बाजूला आकाश असेल, दुसऱ्या बाजूला भावेश. भावेशच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळालेत. आकाशने देखील एक षटकार आपल्याला दाखवलाय. चांगल्या टच मध्ये दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र चांगला चेंडू नरेनच्या माध्यमातून थोडा इथे मात्र आपल्या बुद्धी चातुर्याचा उपयोग केलाय. स्लोअर 1 पाहायला मिळाला, ते देखील यॉर्कर. स्लोअर यॉर्कर, लुपी यॉर्कर ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा हा यॉर्कर पाहायला मिळाला. अंतिम क्षणी काहीसा डीप होताना पाहायला मिळाला. परिणाम आपण पाहतो तिकडे डॉट बॉल येतोय. आकाश थोडेसे इथे मात्र लास्ट 3 चेंडूंवरती अडखळताना पाहायला मिळाले. 3 चेंडू लगातारचे डॉट खेळलेत आणि यावेळी मात्र बॅटची टॉपेज, चेंडू जाईल बिहाइंड द विकेट. एक धाव इथे जरूर अर्जित होते आणि एका धावती समाधान मानावा लागेल. आकाशला थोडासा विचार करावा लागेल आपल्या खेळीवरती. प्रत्येक चेंडू त्यांच्या पट्ट्यामध्ये येणार नाहीये. तुम्हाला चेंडूच्या लाईनमध्ये यावं लागेल, योग्य तो फटका एक्झिक्यूट करावा लागेल. त्यांच्याकडे ते कॅलिबर आहे, कॅपॅसिटी आहे. आतापर्यंतचा खेळ खूप चांगला राहिला आहे. आत्मविश्वास स्वतःवरती ठेवणं महत्त्वाचं, स्वतःला बॅक करणं महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला भावेश प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहेत. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. नरेन यांनी या षटकामध्ये 3च धावा केवळ खर्च केल्यात. माफ करा, 4 धावा. 4 चेंडूवरी 4 धावा. पुन्हा एकदा बॅटच्या आउटर एज घेतली जाते. शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळणार आहे. सुरेख षटक आतापर्यंत राहिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. नरेन यांचं इकॉनॉमिकल राहिलेत, मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. कम्प्लिटली आपण पाहतो यावी जखडून ठेवलंय कोणी फलंदाजांना आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देत असताना पाहायला मिळतात नरेन. निर्भयांची ती खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर मॅच टर्निंग इनिंग पाहायला मिळाली आणि त्याचनंतर आपण पाहतोय काहीसा इथे कमबॅक करताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल तो टीम स्काय वॉकर हा संघ. चांगला चेंडू पाहायला मिळतोय.
वाटा. इथे मात्र पंचांचा निर्णय अंतिम का असेल तर नाही, अजूनही निर्णय दिलेला नाहीये पंचांनी, परंतु डॉट बॉल येताना आपल्याला शेवटच्या क्षणी पाहायला मिळतोय. डॉट बॉलने षटकाची होईल सांगता. अप्रतिम षटक राहिलं, केवळ 4 धावा या षटकात खर्च केल्या तर नरेन यांनी, आणि या षटकामध्ये या सामन्यामध्ये नक्कीच पुन्हा एकदा रंजकता भरण्याचं काम जरूर केलंय. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला म्हणजे 29, 29 धावा विजयाचं लक्ष आता मात्र आहे. त्या अजूनही 5 धावा आहेत या षटकामध्ये मित्रांनो. धावसंख्या धाव फलकावरती 30 22 धावांची आवश्यकता. Thank you, DJ. 12 deliveries remaining from here, and still there is 22 runs are required to win this match for team Track Bolite. मोरागाव ट्रॅक बोलाईट विरुद्ध आपण पाहतोय मोरागाव स्कायवॉकर. मॅच नंबर 6, 6वा सामना या स्पर्धेतील. काही करायचं दोन्ही संघांना विनंती आहे आमची. भावेशला आपण पाहतोय यावी. भावेश ऑन स्ट्रायकिंग एंड. सागर येतात गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू खराब चेंडू पाहायला मिळतोय. डाव्या स्टिष्टाभराचा बाहेर चेंडू. स्वर चेंडूचा इशारा येईल. एक अतिरिक्त धाव, एक अवांतर धाव एक्स्ट्राच धावसंख्येमध्ये होईल ऍड. धाव फलक जाईल तर यावेळी 31 या धावसंख्येवरती 31. चांगला फटका पाहायला मिळतो यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरेशन मध्ये. या चेंडूवरती मिळतील धावा 2. नशिबाची साथ या ठिकाणी सागरच्या बाजूने पाहायला मिळते. हलकासा जर आज चेंडू फाईन खेळला गेला असता तर निश्चितच या चेंडूवरती षटकार देखील प्राप्त होऊ शकला असता. भविष्य प्रयत्न मात्र चालू आहेत. झगडतोय, झुंजतोय आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतोय. परंतु यावेळी अचूक टायमिंग. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क इन टू द स्टँड्स मॅक्सिमम. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. भावेश आणि भावेश संघर्ष चालू आहे मित्रांनो. भावेश स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतोय आणि भावेश मित्रांनो स्वतःला सिद्ध करत असताना प्रसिद्ध देखील होतोय. या 6 धावांसहित पुन्हा एकदा इन स्टाईल क्लास आणि प्युअर क्लास. थँक्यू डीजे. या षटकारासहित धावसंख्या धावफलकावरती 45. 7 धावांची इथून असणारा केवळ आवश्यकता विजयासाठी. आणि या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक अंकेश यांच्याकडून. पुन्हा एकदा बिगिट. लगातारचा 3रा षटकार. हॅट्रिक कंप्लीट. भावेश आणि भावेश. थँक्यू डीजे. तर या षटकारासहित पुन्हा एकदा 500 रुपयांचा पारितोषिक भावेशसाठी अंकेश यांच्याकडून. आता मात्र केवळ एका धावेची आवश्यकता विजयासाठी. स्कोरचा लेवल. ट्रॅक बुलेट संघाची परिकथा लिहिताना आपल्या हातांनी पाहायला मिळतोय तो भावेश.
आणि इथे मात्र डी बॅक्सच्या कव्हर रिजन मध्ये षटकार क्रमांक 4 डबल हॅट्रिक कंप्लीट करताना षटकारांची इथे भावेश नवलू. What a batting, what a knock, what a cameo by Bhavesh Navlu. And another run, yeah, match player of the match, Bhavesh, captain of the ship. 40 runs, 40 धावांची इनिंग. अप्रतिम दर्जेदार खेळ पाहायला मिळाला मित्रांनो. एक हाय स्कोर मॅच, हाय स्कोरिंग रन चेस, रन फेस्ट म्हणावा लागेल. आणि 1000 रुपयांचं पारितोषिक भावेश आपल्या अकाउंट मध्ये क्रेडिट झालेलं आहे अंकेश यांच्या माध्यमातून. जीपे डिरेक्टली क्रेडिटेड टू दी भावेश अकाउंट. भावेश प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचंय मैदानाच्या आत मुख्य मंचकाच्या बाजूला. त्वरित भावेश यायचंय, त्वरित यायचंय प्लेअर ऑफ द मॅच. त्या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी अतुलला विनंती करीन. या अतुल, आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचा आहे हा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब भावेशला. आपलाच निश्चितच कलीग, टीममेट. चला नेक्स्ट मॅच थंडर्स विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल ते या ठिकाणी चॅलेंजर्स. थंडर अगेन्स्ट चॅलेंजर्स नेक्स्ट मॅच. आणि जशी नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल मी या ठिकाणी मायक्रोफोन वरती आमंत्रित करेन निलेश यादव यांना. हॅलो, दो टॉप क्लास फिनिशेस देखा अब हमने. पहले तो फर्स्ट इनिंग में निर्भय ने 3 6 मार के गेम में लाया था उसकी टीम को, लेकिन यहाँ पे भावेश नवलू गिलबर्ट वन ऑफ द टॉप फिनिशेस 4 6 मार के मैच को जिता दिया भावेश ने. नेक्स्ट मैच है थंडर्स वर्सेस चैलेंजर्स. दोनों ही टीम अपना पहला मैच हार के आ रही है, तो शायद ये मैच जो हारेगा उसका ऑलमोस्ट टूर्नामेंट से बाहर होना तय है. तो ये ऑलमोस्ट नॉकआउट गेम है. दोनों टीम पम्प्ड अप है. एक हाई क्वालिटी मैच देखने का एक्सपेक्टेड है हमें. और ये एसी लाइव यहाँ पे चैनल आप सब्सक्राइब करें प्लीज. लाइव टेलीकास्ट यहाँ पे एएससी लाइव. और ये मोरागांव थंडर्स जो ऑक्शंस के टाइम पे जब टीम्स यहाँ पे उन्होंने मांगा था, तो मेरे ख्याल से रोयापाक का ये ऑल टाइम बेस्ट टीम बना है स्क्वाड पेपर्स पे, लेकिन अभी फील्ड पे भी परफॉर्मेंस देना पड़ेगा. मोरागांव थंडर्स जो कि मेरे हिसाब से पेपर्स में टूर्नामेंट का फेवरेट्स है, अभी उन्हें फील्ड पे परफॉर्म करना जरूरी है. ये मैच इनका मैच है चैलेंजर्स के साथ. अनूप नायर ओपनिंग नहीं उतरे इस मैच में. भावेश नटगार्डन और आजाद जायसवाल ओपन करेंगे. और यहाँ पे ट्रैक बुलेट के ओनर काफी खुश है. यहाँ पे मनीष गर्डे बाबू भाई गिल्लू को जिद से उन्होंने मांगा था ऑक्शन में. उन्हें पता था कि भावेश के लिए वो ऑल आउट जाएंगे और जाने का कोई रीजन था, और यही रीजन था कि मैच को रिस्पॉन्सिबली फिनिश करना. गिलबर्ट, भावेश नवलू. और ये मैच चैलेंजर्स वर्सेस थंडर्स
पहला ओवर लेके आ रहे हैं अक्षय वर्मा, आइकन प्लेयर।